दिवस मावळायला चाललेला आहे मंडळी. ही फुलाऱ्या उपटिलेल्या काही जाळून टाकल्यात आणि हे बघा ही फुलाऱ्या आहेत आणखीन. ह्या बांधावरच्या फुलाऱ्या उपटायच्यात आहे. काय ह्या फुलाऱ्याने तर ताप दिलेला आहे. आमच्याकडे दरवेळेस येतात कसल्या लोकांच्या फळांच्या बागा निर्मळ आहेत आणि आमचं ही फुलाऱ्यानं दिला आहे ताप. तर ही फुलारी कायमस्वरूपी जाण्यासाठी काही औषध असेल, काही माहिती असेल तर सांगा. आमच्याकडे बरेच जण कोंबड्या पण पाळतात. मी पण दीपोळीत घेणार आहे कोंबड्या. ती कोंबड्या पडलेलं बी ही उकरून खातात, त्याच्यामुळं करते मी बी यंदा दीपोळीत कोंबड्या. तर आता घेते ही एवढी खांदून फुलारी. किती छान वाटते ह्या टायमाला. दिवस मावळायला गेलेला आहे. छान असा डोंगर, इकडं आमच्याकडं तळ आहे. ही हिरवगार रान केलेलं. आपला गासन आंबा इथं. हे आपलं नारळाचं झाड आहे आणि ही पाईपलाईन करताना निघालेली दगड आहेत मोठमोठी. याचं नाव बाहुबली ठेवलं आहे पोरांनी. केवढा मोठा आहे, 200-300 किलोचा दगड असेल ती. आणि ही नारळाची खालची पानं वाळलेली कट करून अशी बुडाला टाकलीत म्हणजे तग धरून राहते. आणि दगडाचं केलं आहे आळ. बांध्यावर लावलेली इथे झाडं पण नारळाची. कष्ट करायची तयारी असली की डोंगरात सुद्धा नंदनवन फुलतंय. आमच्यात सगळे म्हणायचे कुठले येतात नारळाची झाडं, कशी आलेत छान. आणि आम्ही त्याला बुसकट टाकलं. ही नारळाची पानं कट केलेली खाली टाकलीत. चुलीची राख आणून टाकलेली आहे. लोकांना वाटतं रानात काय करते की, पण रानात जेवढं करमत आहे तेवढं घरी करमत नाही. रानात गेलं तर 3 टाईम माणूस जेवण करतंय. छान आहेत का माझे नारळ? मग पुढच्या वर्षी येतील वाटतंय नारळ, मग काय माहिती. झाली बघा आपली फुलारी उपटायची. लाईटी लागल्या गावात. ही पूर्ण झाली नारळा बसली ही उपटायची. एवढा ढिगारा लागलाय. चला मग जाते घरी. घ्या काळजी. तुमचं झालं असेल चहा पाणी, आता आमचं जाऊन करायचे. ही एवढ्या जाग्यात होती, लय होती फुलारी. चला मग भेटू उद्या नवीन उद्योगासोबत.